नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज आपण आहोत कापूस पीक क्षेत्रावर. चांगल्या पद्धतीनं कापूस पीक दिसतंय. दुसरी गोष्ट बोंडही भरपूर प्रमाणात आहे. कापूसही चांगल्या प्रकारे निघालेला आहे. यासाठी पद्धतीनं लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपण बेडवर लागवड करतो त्यावेळेस पाण्याचा योग्य निचरा होऊन आपल्या कापूस पिकामध्ये होणारी नुकसान जे आपण म्हणतो की बोंडसड जे आहेत जास्त पावसामुळं ती या SRT क्षेत्रामध्ये इथं आढळून आलेली नाही. या क्षेत्रामधून अक्षरशः पाणी वाहत होतं. तर एकदम चांगल्या परिस्थितीत कापूस पीक आहे. नमस्कार सर. SRT शेतीमध्ये झाल्यापासून आम्हाला सांगितलं होतं की SRT शेती एक वेळेस तू करून बघ. तू एक वेळेस पाणी वावरची बड ऑलरेडी वावरातून पाणी वाहत होतं. बापू ज्यावेळेस म्हणले की बाबा तू एक वेळेस SRT शेती करून बघ. बापू मग मी म्हणलं काही अडचण नाही. मग आम्ही काय केलं, बेल पाडले. ज्यावेळेस मी शेंडा खोडला ना, त्यावेळेस शेंडा खोडला, ज्या झाडाचा शेंडा खोडलेला आहे त्याला ऑलरेडी बोंड ते काही सडेल नाही. बरं. किती पाऊस आला, जास्त पाऊस आला तर खालून पाणी वाहून गेलं असं हे नाही. आणि याला जे झाडाचे शेंडा खोडला नाही ते झाड ऑलरेडी सरळ वाढलेलं आहे. वाटलं शेंडा बघून घ्या तुम्ही. दाखवा बरं ते. हे पहा, हे जे झाड आहे ना याचा शेंडा आपण खुडलेला नाही, डायरेक्ट सरळ वाढलेला. बोंडाची संख्या पण कमी आहे. बरोबर बरोबर ना. आणि बोंड पण बारीक आहे. हे पाहून घ्या तुम्ही. बरं. आणि हे जे जागेचे झाड शेंडा खुडलेला आहे हो, त्याचे ऑलरेडी बोंड बिन थोडेसे जाड आहे. आणि साईज बिन हे बोंड जास्त लागलेले आहे. बरोबर बरोबर. शेंड्यापर्यंत बोंड आहे. बोर्डातून तुम्ही बघा, एक काना होईल नाही, काहीच नाही. बरं. याचा माल बी जास्त आहे. पानगळ झाल्यामुळं ही बोंड एकदम फ्रेश फुटतो बा, असं व्यवस्थित खराब होत नाही माल. आता कोणालाही करणं असलं ते एक करणं हे एक अतिशय गरजेचं आहे बा. हे माझं एक SRT शेती एक करा, कोणीही करा. ज्याच्या क्षेत्रात जास्त पाणी वाहत असेल त्यांना तर 100% करावं. हे आज माझी एक नंबर विनंती. काकासाहेब सुदामराव पिंपळे हे शेतकऱ्याचं नाव आहे. हे शेत चिबडी जमीन आहे आणि चिबडी जमीन असल्यामुळं मी त्याला असं सांगितलं की बाबा SRT पद्धती जर केलं तर चिबड्या जमिनीत बी सुद्धा चांगला कापूस होऊ शकतो. की जसा निचरा वाहणाऱ्या जमिनीमध्ये येतो तसाच चिबड्या जमिनीमध्ये येतो. 17 ते 20 फांद्या बस एका झाडाला आहे. 7-8 अशी एका फांदीवर बोंड आहे. कमीत कमी 5 बोंड. ह्या झाडाचा शेंडा खुरडा गेला नाही तर याला खाली सुद्धा बोंड कमी आहे, शेंड्याला बोंड नाही आहे. आणि ह्या झाडाचा शेंडा खुरडा गेल्यामुळं याला ज्या खालच्या ज्या फळ फांद्या आहे याला सगळ्याला बोंडाची साईज वाढली. शेवटचा बोंड सुद्धा टपून आहे. तर तुम्ही पाहू शकता की मग या शेंडा खोडल्यामुळे किती फायदा होऊ शकतो. आणि नुसता शेंडा खोडत शेंड्यालाच बोंड नाही लागले तर खालच्या बोंडाच्या साईजमध्ये वाढ होऊन त्याचा कापूस चांगला फुलका कापूस निघू लागला. हे बघू शकता हे कापूस आज कसा आहे. याच्यात एक काही हे लेंडी नाही आहे आणि याच्यात सरकी चांगली, रोज चांगला आहे आणि बोंड सरडे नाही. विशेष म्हणजे पारंपरिक याच्यामध्ये आपण जर कधी बघितलं तर आजही जवळपास 10 ते 20 बोंड खराब झालेली दिसून येते आपल्याला. बरोबर. तर आपल्याला हे क्षेत्र किती एकर? 4 एकर. 4 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती कापूस निघाला आतापर्यंत? आता एकरी समजा 10-11 लिंगलच बॉस दिसत. म्हणजे किती कापूस आला घरी आतापर्यंत? आता 40-45 क्विंटल कापूस आला. असं. बरं. आणखी म्हटलं तर भरपूर कापूस होता. याला अजून 25 ते 30 क्विंटल कापूस होऊ शकतो या बोंडाच्या अंदाजावर. आमच्या गावामध्ये 50% क्षेत्र आमचं SRT खाली येणारच, याच्यात काहीच शंका नाही. म्हणजे लोकांना आता असं वाटू लागलं की जून कधी येतो आणि आपण कधी SRT वर लावतो अशी गडबड लोकांना झालेली आहे. कशामुळं हे असं उत्पन्नात बदल झाला आणि आम्ही असाच बदल मक्का पिकामध्ये असं आम्ही उभ्या मक्का म्हणजे मक्काचं कडबा त्याच्यात आहे, दसकट त्याच्यात आहे, कोणतीच मशागत केली नाही. आणि ती मक्का आज 2 महिने पूर्ण झाले आणि ती निसू लागली. म्हणजे पाणी एक महिना जे ना लोकांना तयार केले त्याचं फक्त 1च महिन्याच्या मक्का आहे. आणि जे दसकटात लावल्या कडबा तिथं ठेवला त्याच्या 2 महिने झाले. म्हणजे पुढचं 1.5 महिन्याचं पाणी वाचलं. आणि हमखास लवकर लावल्यामुळं त्याला गंमत मिळाल्यामुळं त्याचं 1.5 पट उत्पन्न वाढणार आहे आणि पाणी कमी लागणार आहे. याच्यामुळं आमच्या गावात फायदा झाल्यामुळं तोंडी खूप चर्चा होऊ राहिल्या. मला सगळ्याला आणि आपल्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे की बा पळसखेड पिंपळेमध्ये SRT पद्धतीनं मक्काचा अवरेज जास्त आलं हे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भागामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे
प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे झालेलं आहे. आहे की नाही हो. आणि या ठिकाणी SRT पद्धतीने तुम्ही शेती केल्यामुळं तुमचं हे पीक या वाचलेलं आहे की नाही पीक वाढले पण ह्यावर ऑलरेडी पाहिलं ना काहीच कापूस एवढं होतच होत नव्हतं नाही. म्हणजे झाड येतच नव्हतं वर बरोबर. एवढं पाणी वाहत त्याच्यात. हे तंत्र वापरून तुम्ही समाधानी आहेत का हो लय समाधान हा? आहे. याच्यानंतर SRT शेती आपण 100% करणार. बरं आता तुमच्याकडे किती क्षेत्र आहे सध्या SRT वर 4 एकर आहे हो. बाकी आता किती राहिलेलं आहे तुमचं आणखी 4 राहिले. बरं हे पण करणार तुम्ही हो करणार पुढे वर्षी. बरं अधिकृत SRT शेतीशाळा केंद्रधारकांचे नाव, जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत. नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा. धन्यवाद.